राम राम शेतकरी मित्रांनो, सरकारने प्रति क्विंटल 1580 रुपये हमी भावाने कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा खरेदी करण्याची घोषणा केली. मात्र नाशिक जिल्ह्यात बाजार समितीत स्पर्धात्मक पद्धतीने कांदा हा विक्री होत असतो. तर आता नाफेड व NCCFने ठराविक दराचा निकष ठरविला असल्याने कांदा खरेदी करायची कशी असा पेच प्रशासनापुढे निर्माण झालेला आहे. नाफेड व NCCFला खुल्या बाजारात व्यापाऱ्याबरोबर कांदा खरेदी करायची असल्यास निकषामध्ये बदल करावे लागण्याची शक्यता आहे. खुल्या बाजारात ठराविक दर न ठेवता 1580 ते 2000 अशा दराने खरेदी करावी लागेल. कारण केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याची घोषणा करताच कांद्याचे दर हे सुधारलेले आहेत. पिंपळगाव बाजार समितीत गुरुवारी क्विंटलला 2000 रुपये उच्चतम दर होता. त्यामुळे 1580 ते 2000 रुपये दराने खरेदी केल्यास शेतकरी सरकारला कांदा विक्री करतील. अन्यथा 1580 रुपये दराने कांदा खरेदी सरकारला शक्य नाही. नाफेड व NCCF या यंत्रणांना बाजार समितीत खरेदीचा परवाना द्यावा लागेल. त्यात शासकीय खरेदीसाठी बाजार समितीची नाममात्र शेकडा 75 पैसे मार्केट फी देण्यात येणार नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणा खरेदीसाठी सुविधा पुरवण्यात किती पुढाकार घेतील याबाबतही शंका उपस्थित होत आहे. बाजारभाव वाढल्यानंतर दर 2100 ते 2500 ठेवून खरेदी करावी लागेल. त्यानंतर सरकारचे कांदा खरेदीचे अपेक्षित लक्ष्य पूर्ण होईल. त्याचप्रमाणे एकाच बाजार समितीत खरेदी न करता त्याच्या उपबाजार आवारातही खरेदी करावी लागेल, तरच शेतकऱ्याला फायदा होईल. स्पर्धात्मक बाजारभावाच्या मार्गाने सरकारला कांद्याचा बफर स्टॉक हा करता येईल. कांदा खरेदीसाठी किमान व कमाल बाजारभाव जाहीर करून खरेदी केली तरच स्पर्धा निर्माण होईल. त्यातून बाजारभाव वाढतील, बफर स्टॉकचे नियोजन करता येईल. बाजारभाव वाढल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल व आंदोलने थांबतील. नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत अजून शासकीय कांदा खरेदी सुरू झालेली नाही. गुरुवारी लासलगाव बाजार समितीत 723 टन कांद्याचा लिलाव हा झाला. क्विंटलचा कमाल दर 700 तर कमाल दर 1923 रुपये होता, अशी माहिती नरेंद्र वाडवणे, सचिव लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, या माहितीवरून आपल्या लक्षात येत असेल की आता नाफेड व NCCFला ठराविक दराने शासकीय कांदा खरेदी करणं आता शक्य वाटत नाही. कारण बाजारात आपल्याला माहीत आहे बोली लावल्यानंतर कांद्याचा दर हा वाढत जातो. त्यामुळे आता फिक्स असा बाजारभाव ठरवूनच खरेदी करायची ते आता प्रशासनापुढे याचा पेच हा निर्माण झालेला आहे. पाहूयात नेमकं यावरती नाफेड व NCCF काय निर्णय नेमका घेणार आहे. त्याबाबत माहिती आल्यानंतर आपल्याला माझा बळीराजावरती कळवली जाईल. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.